श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत कथा भाग 14वा, म्हणजेच आजचा हा जो भाग आहे हा शेवटचा भाग आहे. पहिल्या दिवशी जोरदार व्यूहरचनेमुळे पांडव पुढे निघाले. भीमाने मस्तवाल हत्तीप्रमाणे शत्रूवर आक्रमण केले. तिकडे पितामह भीष्म आपल्या सैन्यासह विजेसारखे शत्रू सैन्यावर तुटून पडले. दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. सर्वत्र भयंकर युद्ध लढले गेले. युद्धात सहभागी होण्यासाठी अर्जुनाचा पुत्र अभिमन्यूही आला होता. त्याच्या शौर्याची गाथा अशी होती की तो मातेच्या गर्भातूनच युद्ध कौशल्य शिकून आला होता. त्याने अतिशय शूरपणे युद्धात आक्रमक आपला पराक्रम दाखवला. अभिमन्यूच्या बाणांनी कृपाचार्यांसह शैल्य आणि कृतवर्मालाही जखमी केले. या शूर मुलाचे शौर्य आणि नेमबाजी पाहून भीष्मसुद्धा मनातल्या मनात त्याचे कौतुक केल्याशिवाय राहिले नाहीत. मग त्यांनी धनुष्य उचलले आणि नेम धरून अभिमन्यूवर बाण सोडला. जखमी झाल्यावरही अभिमन्यूने आपले धनुष्य भीमांच्या दिशेने वळविले आणि त्यांच्या बाणांनी भीष्माच्या रथावरील पताकेच्या चिंधड्या केल्या. राजकुमार उत्तरही पांडवांच्या बाजूने होता. तो हत्तीवर स्वार होता. त्याने आपला हत्ती पुढे काढला आणि शल्याच्या रथाचे घोडे पायदळी तुडविले. शल्याच्या संतापाला सीमा उरली नाही. त्याने लोहशक्तीचा नेम धरून राजकुमार उत्तरवर वार केला. राजकुमार उत्तर या वारापासून आपला बचाव करू शकला नाही. त्याला रणांगणातच वीरगती मिळाली. दुसऱ्या बाजूला पितामह भीष्म यांच्या वेगवान बाणांमुळे पांडवांच्या सैन्यात गोंधळ उडाला. पितामह भीष्म यांचे बाण पांडव सैनिकांना धारातीर्थी पाडित होते. तोपर्यंत संध्याकाळ झाली आणि युद्धविराम लागू झाला. राजकुमार उत्तरच्या मृत्यूमुळे पांडवात दुःख पसरले. श्रीकृष्णाने पांडवांना निराश होऊ दिले नाही. तो म्हणाला, अशा बारीक सारीक गोष्टींमुळे घाबरण्याची काही आवश्यकता नाही. अंतिम विजय आपलाच होणार आहे. दुसऱ्या दिवशी सूर्योदयासोबत पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूचे सैन्य नवीन उत्साहाने युद्धात उतरले. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही पितामह भीष्मांनी बाणांचा घनघोर वर्षाव सुरू केला. पितामह भीष्म यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या चहूबाजूला मोठमोठ्या वीरांची सुरक्षक फळी उभारली होती. भीष्माचे बाण पांडव सैन्याला गाजरमुळ्यासारखे चिरत जात होते. पांडवांचे दुरंधर सेनानायक बाणांच्या या वर्षावामुळे खूप घाबरले. अर्जुन आपल्या रथावर श्रीकृष्णासोबत बसला होता. आपले सैनिक धडाधड कोसळताना पाहून तोही काळजीत पडला. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुन, पितामह भीष्म यांचा हा चमत्कार असाच सुरू राहिला तर आपले सैनिक विनाकारण मारले जातील. मी रथाला भीष्माच्या जवळ नेतो. संधी साधून तू भीष्माला थांबव. अर्जुनाचा रथ भीष्माच्या समोर येऊन थांबला. आता दोन महान योद्धा समोरासमोर होते. त्यांनी परस्परांकडे पाहिले आणि धनुष्य ताणले. दोन महारथींचे युद्ध पाहण्यासाठी सैन्यात उत्सुकता निर्माण झाली. अनेक कौरव वीर लढणे विसरून भीष्म आणि अर्जुनाकडे पाहू लागले. कौरवांना अशा प्रकारे बेसावत पाहून भीमाची पाऊले आपोआपच शत्रूकडे वळली. त्याने आपल्या गदाप्रहाराने अनेक सैनिकांना धाराशाही केले. शत्रू सैन्यात गोंधळ उडाला. पाहता पाहता भीमाने शत्रू सैन्याला खूप मोठे नुकसान पोहोचविले. आपल्या सैन्याची अशी अवस्था झालेली पाहून सेनापती भीष्म यांनी पुन्हा आघाडी सांभाळली. त्यांनी अर्जुनाला सोडून दिले आणि ते भीमाच्या दिशेने निघाले. सात्यकीने भीष्मांना पुढे निघताना पाहिले आणि आपला रथ पुढे आणला. त्याने भीष्माच्या रथाच्या सारथ्याला मारून टाकले. सारथ्याशिवाय रथ इकडे तिकडे भटकू लागला. तो भीष्मांच्या नियंत्रणापलीकडे गेला. आता भीष्म काय करणार? रथ चालविणार की हत्यार? त्यामुळे मग त्यांनी आपल्या सैन्याला आदेश दिला, संध्याकाळ होत आली आहे. युद्धविरामाची घोषणा करा आणि शिबिरात परत फिरा. युद्धामध्ये सुट्टी आली. आजच्या युद्धात अर्जुनपुत्र अभिमन्यूने दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मणला जखमी केले होते. तिसरा दिवस अर्जुनाचा होता. त्याने बाणांचा घनघोर वर्षाव सुरू करून शत्रू सैन्याचे खूप नुकसान केले. गांडीव अस्त्राच्या एकेका टणत्काराने सैनिक भूमीवर पडत कौरवांची स्थिती नाजूक झाली होती. दुर्योधनाला हे सहन झाले नाही. तो पितामह भीष्म यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुम्ही असताना अर्जुनाची ही हिंमत की त्याने आपल्या सैन्याचा विनाश करावा. आज तुम्हाला काय झाले आहे? युद्धाबद्दल इतके उदासीन का झालात? तुम्ही पांडवांना सामील तर झाला नाहीत ना? आम्हाला पराभूत करायचे असेल तर युद्धाचे आयोजन तरी कशासाठी केलेत? दुर्योधनाचा हा आरोप ऐकून भीष्माला संताप आला. तरीही ते धीराने म्हणाले, दुर्योधन, युद्धामध्ये हार जीत होतच राहते. शिवाय तू पांडवांना कमकुवत समजू नकोस. तेही वीर आहेत. आम्ही आपले कर्तव्य पार पाडित आहोत. हा आरोप खोटा आहे की मी पांडवांना जाऊन मिळालो आहे. या वयात माझ्याच्याने जितके होईल तितके मी करतो. काहीही झाले तरी दुर्योधनाच्या कटुवचनांचा भीष्मांवर परिणाम झाला. भीष्माच्या हातात पुन्हा स्फूर्ती आली. त्यांच्या धनुष्यातून सुटणारे बाण पांडव सैन्याला धारातीर्थी पाडू लागले. पांडवांची तर शुद्ध हरवली. हे पाहून श्रीकृष्ण
अर्जुनाचा रथ घेऊन भीष्माच्या जवळ गेला. अर्जुनाला वाटले असते तर त्याने आजही भीष्माला उचकवून त्यांचे लक्ष विचलित करू शकला असता, पण आज त्यांच्यात विशेष उत्साह नव्हता. तरीही भीष्माचे लक्ष अर्जुनाकडे थोडे विचलित झालेच. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या बाणांचा वर्षाव थोडा कमी झाला. पांडव सैन्याने सुटकेचा श्वास घेतला. पांडव नवीन उत्साहाने कौरव सैन्यात घुसले. अनेक सैनिकांचा त्यांनी वध केला. तिसऱ्या दिवशीही कौरवांचे अपरिमित नुकसान झाले. शूद्रक देशाचा राजा आपल्यासोबत जितके सैनिक घेऊन आला होता ते सर्व कामी आले होते. एकूणात त्या दिवशी कौरवांच्या जवळपास 10,000 रथांचा विनाश झाला. 700 हत्ती मारले गेले. संध्याकाळ होताच दुर्योधनाने युद्धविरामाची घोषणा केली. खूप नुकसान झाले तरी पुढच्या दिवशी कौरव नव्या उत्साहाने रणांगणावर उतरले. अर्जुन रोजच्या प्रमाणे शत्रुसंहार करायच्या मागे लागला होता. तोच त्याने पाहिले की त्याचा पुत्र अभिमन्यूला कौरवांच्या योद्ध्यांनी घेरले आहे. अभिमन्यूच्या चारही बाजूला अश्वत्थामा, शल्य यांच्यासारखे अनुभवी योद्धे अस्त्र धरून उभे होते. अर्जुनाने आपला रथ त्या दिशेने वळविला. दृष्टद्युम्नासोबत तो अभिमन्यूचे संरक्षण करू लागला. दुर्योधनाने हे पाहिल्यावर तोही आपल्या भावांसह शल्य आणि अश्वत्थामाच्या मदतीला आला. भीमानेही आपला पुत्र घटोत्कचसोबत अभिमन्यूला मदत केली. दुर्योधनाने पांडववीरांना पांगविण्यासाठी हत्तींना पुढे पाठविले. भीमाने हत्तींना चिरडत पुढे येताना पाहिले तेव्हा त्याने आपल्या रथावरून उडी खाल्ली आणि लोहवज्राने हत्तींवर हल्ला सुरू केला. असे वाटत होते जणू एखादा विशाल पहाड हत्तींवर तुडून पडला आहे. हत्तींमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि ते आपल्या सैन्याला चिरडत पळू लागले. भीम पूर्ण उत्साहात होता. भीम आपल्या रथावर चढून गेला आणि सारथ्याला म्हणाला, रथ पुढे काढ. आज मी या धूर्त कौरवांना चांगला धडा शिकवणार आहे. त्यांना यमलोकात पाठविणार आहे. त्या दिवशी भीमाने धृतराष्ट्राच्या 7 पुत्रांना यमसदी पाठविले. दुर्योधनाने अतिशय शूरतेने प्रत्युत्तरादाखल हल्ला केला. इतकेच नाही तर भीमाचा वार केला. भीमाचा पुत्र घटोत्कचही मृत्यूचे रोप घेऊन कौरवांवर तुटून पडला. त्याने कौरवाचे खूप मोठे सैन्य नेस्तनाबूत केले. भीष्माने ही परिस्थिती पाहिल्यावर दुर्योधनाला म्हणाले, या राक्षसाशी लढणे खूपच अवघड आहे. आपले सैन्य थकले आहे. युद्धविरामाची घोषणा करा. भीष्म असताना पांडवांना जिंकणे अशक्य झाले होते. भीष्माच्या बाणाच्या वेगवान माऱ्यापुढे पांडवांचे काही चालत नव्हते. अर्थात अर्जुन जवळपास रोजच आपला रथ भीष्माकडे नेत असे आणि भीष्माला आपल्याकडे आकर्षित करून काही वेळासाठी युद्धाचे फासे पलटत असे. तरीही भीष्माची रणांगणावरील उपस्थिती पांडव सैन्यासाठी काळजीचा विषय बनली होती. 6व्या दिवशी अर्जुनाने नक्की केले की भीष्माचा वध करणे आवश्यक आहे, नाहीतर पांडवांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई होणे अवघड आहे. अर्जुनाने शिखंडीला आपल्याजवळ बोलावले. हा शिखंडी तोच ज्याने भीष्माला मारण्याचा प्रण केला होता. अर्जुनाने आपल्या रथावर समोर शिखंडीला बसविले आणि रथ भीष्माकडे नेला. भीष्माला कळून चुकले की आपला मृत्यू आला आहे. अर्जुनाच्या रथावर शिखंडीला येताना पाहून त्यांनी ठरवून टाकले की त्याच्यावर बाण मारायचे नाहीत, कारण त्याच्या नजरेत तो नारी होता. नारीवर वार करणे भीष्माच्या तत्वाच्या विरुद्ध होते. भीष्माजवळ पोहोचल्यावर शिखंडीच्या आडून अर्जुनाने आपल्या धनुष्यातून बाण सोडायला सुरुवात केली. भीष्माचे सर्व शरीर बाणाने वेधले. भीष्म स्वतः सावरू शकला नाही आणि रथाच्या खाली कोसळला. बाण त्यांच्या शरीरात असे घुसले होते की त्यामुळे ते जमिनीवर पडले नाहीत, तर बाणांच्या अंथरुणावर जमिनीवर तोलले गेले. हे बाण शिखंडीने नाही तर अर्जुनाने मारले असल्याचे त्यांना कळले होते. भीष्माची ही अवस्था पाहून दोन्ही बाजूने काही वेळासाठी युद्ध थोडा वेळ थांबले. अर्जुन आपल्या रथातून उतरला आणि वेगाने चालत भीष्माकडे गेला. भीष्माचे डोके खाली लटकत होते. अर्जुनाने एक तीर उशाला मारला आणि भीष्माचे खाली लोंबकळणारे डोके तीरावर स्थिर केले. अर्जुन बाळा, भीष्म हळूच म्हणाले, तहानेने घसा कोरडा पडला आहे, थोडे पाणी पाज. अर्जुनाने त्याच वेळी जमिनीत बाण मारला आणि तिथून पाण्याचे कारंजे उसळले. तो पाण्याचा प्रवाह थेट भीष्माच्या तोंडात जाऊन पडला. पाणी पिऊन भीष्माने आपली तहान भागवली. ही पाण्याची धार गंगेची होती. ती अखेरच्या क्षणी आपल्या बाळाची तहान भागविण्यासाठी आली होती. मरणासन्न भीष्म पितामहांच्या चारी बाजूला दोन्ही बाजूंची वीर एकत्र आले होते. भीष्म म्हणाले, मी अशी आशा करतो की माझ्या मृत्यूसोबत या युद्धाचाही शेवट होईल. तुम्ही मिळून मिसळून राहावे अशी माझी इच्छा आहे. आता मला माझ्या मरणाचे अजिबात दुःख नाही. सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर माझा प्राणत्याग होईल. तोपर्यंत अशा प्रकारे शरशय्येवर मला पडून राहू द्या. तोपर्यंत माझा आत्मा शरीरात राहील. माझ्या अंतिम समयी जो कोणी जिवंत राहील त्यानेच माझे अंत्यसंस्कार करावेत. कर्णाला भीष्माची अवस्था कळल्यावर तो धावत धावत त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आला. त्याने हात जोडून भीष्माला विनंती केली, माझ्या चुकीबद्दल क्षमा करा. मी जे काही अपशब्द बोललो होतो त्याबद्दल मी लाजिरवाणा आहे. ऐक कर्ण,
भीष्म म्हणाले, पांडवांचा अशा प्रकारे तिरस्कार करू नको. तू सारथी पुत्र नाहीस तर सूर्यपुत्र आहेस, पांडवांचा भाऊ आहेस. जा आणि त्यांच्याशी मैत्री करून युद्धाचा शेवट कर. कर्णाला हा प्रस्ताव आवडला नाही. तो म्हणाला, जेव्हा सर्व लोक माझी टिंगल करीत होते तेव्हा दुर्योधनाने मला सन्मान दिला होता. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी मी दुर्योधनाची सोबत कशी काय सोडू? मी वचनबद्ध आहे आणि आपले वचन मी पाळणार आहे. तुम्ही मला युद्धात भाग घेऊ दिला असता तर मी अर्जुनाला तुमचा वध करू दिला नसता. भीष्माचा मृत्यू झाल्यावर कर्णाने युद्धाचा गणवेश घालण्यात उशीर केला नाही. आता दुर्योधनाची निराशा पुन्हा वळण घेऊन नवीन उत्साहात परिवर्तित झाली. कर्ण असल्यामुळे त्याच्या सैन्यात नवीन प्राण फुंकला गेला. दुर्योधन तर कर्णाला सेनापती बनवणार होता, परंतु कर्णाच्या सल्ल्यानुसार त्याने गुरु द्रोणाचार्यांना सेनापतीपदाची जबाबदारी सोपवली. संजय युद्धक्षेत्रातील प्रत्येक क्षणाचा वृत्तांत दिव्य दृष्टीने दररोज धृतराष्ट्रांना ऐकवित होता. ज्या दिवशी भीष्मांचा मृत्यू झाला त्या दिवशी धृतराष्ट्र खूप दुःखी झाला. दुर्योधनाला अचानक असे वाटले की युधिष्ठिराला जिवंत पकडण्यात आले तर युद्ध जिंकले जाऊ शकते. दुर्योधन द्रोणाला म्हणाला, गुरुदेव, तुम्ही कशाही प्रकारे युधिष्ठिराला जिवंत पकडण्यासाठी प्रयत्न करा. मला युद्धात पूर्ण विजय मिळवण्याची अजिबात अभिलाषा नाही. फक्त जिवंत युधिष्ठिर हाती लागणे हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. द्रोणाचार्य म्हणाले, युधिष्ठिराला जिवंत पकडणे सोपे नाही. तरीही मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. द्रोणाचार्यांच्या नेतृत्वाखाली कौरवांनी पांडवांवर नवीन जोमाने हल्ला सुरू केला. पांडवांचे सैन्य वाईट प्रकारे पराभूत होत होते. पांडवांचे सैन्य युधिष्ठिराने आपल्या सैन्याचे रक्षण करण्यासाठी कंबर कसली. त्याच वेळी शकुनीने सहदेवावर हल्ला केला. संधी साधून द्रोणाचार्यांनी द्रुपदला जाऊन पकडले आणि सात्विकीने कृतवर्मावर आक्रमण केले. भीमाने शल्यला आपल्या पंजात अडकविले. युधिष्ठिराला जिवंत पकडण्यासाठी जी योजना आखण्यात आली होती त्यानुसार द्रोणाचार्यांनी त्रिगर्त नरेश सुशर्माला अर्जुनाशी लढवण्यासाठी पाठविले. त्यामुळे अर्जुन एका आघाडीवर व्यस्त राहणार होता. त्यामुळे दुसऱ्या बाजूला युधिष्ठिराला पकडणे शक्य होणार होते. अर्जुन सुशर्माशी लढण्यासाठी निघाला तेव्हा तो युधिष्ठिराला म्हणाला, मला असे कळले आहे की तुम्हाला जिवंत पकडण्याची दुर्योधनाची योजना आहे. मी तर त्रिगर्त नरसाशी लढायला जात आहे. तुम्ही आपल्या सुरक्षितेकडे लक्ष असू द्या. मी सत्यजितला तुमची मदत करण्यासाठी ठेवतो. सत्यजित लढता लढता मेला तर मात्र तुम्ही लगेच रणांगण सोडून निघून जा. असे बोलून अर्जुन त्रिगर्त नरेशाशी लढायला निघून गेला. त्याने बाणांचा जोरदार वर्षाव करून त्रिगर्त नरेशाच्या सैन्याचा विनाश सुरू केला. अर्धे सैनिक मृत्यू पावले आणि अर्धे पळून गेले. जे काही थोडेफार वाचले ते वाचले. त्यांना घेऊन त्रिगर्त नरेश आघाडी सांभाळीत होता. त्याने संधी मिळता श्रीकृष्णावर बाण सोडले. नियमानुसार सारथ्यावर वार करणे वर्ज्य होते. अर्जुनाची संतापामुळे वाईट अवस्था झाली. त्याने आपले दिव्यास्त्र चालविले. त्यामुळं त्रिगर्त नरेशाचे राहिले सुहिले सैनिकही संपून गेले. या आघाडीवर विजय मिळवून अर्जुन युधिष्ठिराचे रक्षण करण्यासाठी परत आला. तिथे जाऊन पाहतो तर सत्यजित मारला गेला होता आणि द्रोण पुढे येत होता. अर्जुन म्हणाला, भैया, तुम्ही लगेच या आघाडीवरून बाजूला व्हा. युधिष्ठिर चुपचापपणे रणांगणावरून बाहेर पडला. अर्जुन आपल्यात आलेला पाहून पांडवांना नवीन जोश मिळाला. ते नवीन उत्साहाने कौरवांशी लढू लागले. याच दरम्यान संध्याकाळ होत आली. द्रोणाने निराश होऊन युद्धविरामाची घोषणा केली. युधिष्ठिराला जिवंत पकडण्याची संधी हातात येऊनही निसटली होती. त्यामुळे द्रोणाचार्य खूप दुःखी झाले होते. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मनातल्या मनात ठरवून टाकले की दुसऱ्या दिवशी युधिष्ठिराला जिवंत पकडायचेच. तेव्हाच कुठे आजची अस्वस्थता कमी होईल. दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्यांनी एक भव्य व्यूहाची रचना केली. म्हणजे युधिष्ठिराला बंदी बनवून दुर्योधनासमोर सादर करता येणार होते. या व्यूहाचे नाव होते चक्रव्यूह. यामध्ये कोणी अडकला तर निकलणे अवघड होते. या व्यूहातून बाहेर पडण्याचे रहस्य फक्त एकाच व्यक्तीला माहीत होते. तो होता अर्जुन. या व्यूहासोबतच युधिष्ठिराला कळाल्यावर त्याला काळजी वाटू लागली. अर्जुन दुसऱ्या आघाडीवर लढण्यासाठी गेला होता. अभिमन्यू म्हणाला, चक्रव्यूहात जाणे मला माहीत आहे, पण बाहेर पडायचे रहस्य मात्र मला माहीत नाही. युधिष्ठिर म्हणाला, मग चक्रव्यूहात प्रवेश कर आणि त्याला तोडून टाक. तुझे रक्षण करण्यासाठी इथे अनेक वीर उपस्थित आहेत. युधिष्ठिराचा आदेश मिळाल्यावर अभिमन्यू चक्रव्यूहात घुसला. चक्रव्यूहाच्या द्वारावर रक्षणाची जबाबदारी जयद्रथावर होती. अभिमन्यू आत गेल्यावर त्याने दुसऱ्या कोणत्याही पांडववीराला आत प्रवेश करू दिला नाही. चक्रव्यूहात कौरवाचे सर्व वीर उपस्थित होते. अभिमन्यू आत आल्याचे पाहताच सर्वांनी त्याच्यावर आक्रमण सुरू केले. अभिमन्यूने अतिशय शौर्याने दुर्योधनाचा सामना केला. अभिमन्यूचे शौर्य पाहून दुर्योधनही चकित झाला. अभिमन्यूचे वार सहन करणे दुर्योधनासाठी अवघड झाले. तेव्हा कृपाचार्य, कर्ण, शल्य, अश्वत्थामा आणि कृतवर्मा यांनी येऊन दुर्योधनाला मदत केली. तरीही अभिमन्यूचा सामना करताना या वीरांना घाम फुटला होता. अभिमन्यूने आपल्या वारांनी
या वीरांना नाचविले. दुःशासनाची तर अवस्था अशी झाली होती की त्याच्या शरीरातून अभिमन्यूचे अनेक बाण घुसले होते. त्याला हे सर्व असह्य झाल्यावर तो रणांगण सोडून पळून गेला. कर्णाने नेम धरून एक बाण अभिमन्यूवर सोडला. अभिमन्यूला हा बाण तर लागला, पण त्याने मैदान सोडले नाही. अभिमन्यूच्या वारामुळे अनेक वीरांना मृत्यू पत्करावा लागला. त्यामध्ये कौशल्य देशाचा राजा बृहबद्दलाशिवाय दुर्योधनाचा पुत्र लक्षण आणि मद्र राजाचा पुत्र रुक्म हे होते. अभिमन्यूचे हे शौर्य पाहून कौरववीर अडचणीत आले. त्यांना काही उपाय सापडेना. तेव्हा ते गुरु द्रोणाचार्यांकडे गेले. गुरु द्रोणाचार्य वीर मुलाचे शौर्य पाहून मनातल्या मनात खुश झाले. मग त्यांना आपला सेनापती तत्वाची जाणीव झाली. त्यांनी दुर्योधनाला सल्ला दिला, हे पहा, त्याची सर्व हत्यारे संपल्यावर सर्व मिळून त्याच्यावर चारी बाजूने हल्ला करा. द्रोणाच्या योजनेनुसार दुर्योधनाने अभिमन्यूवर नवीन आक्रमण सुरू केले. अभिमन्यूकडे शस्त्र होती तोपर्यंत तो कौरवांचा सामना करीत राहिला. इतकेच नाही तर शस्त्र संपल्यावरही रथाच्या चाकाने त्याने सामना केला. अर्थात तो एकटा त्या वीरांशी कुठपर्यंत लढला असता. शेवटी त्याला निरुपाय झालेले पाहून दिग्गज वीरांनी त्याच्यावर चारी बाजूने हल्ला केला आणि त्याचा वध केला. अभिमन्यू मारला गेल्यावर कौरवांमध्ये आनंदाची लाट उसळली. त्यांनी शंख वाजवून अशी बातमी पसरवली की आमचा विजय झाला. अभिमन्यूच्या मृत्यूच्या बातमीने पांडवांमध्ये दुःख पसरले. संध्याकाळ होताच युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. आपल्या शिबिरात पांडव अभिमन्यूच्या मृत्यूमुळे अतिशय संतप्त झाले होते. युधिष्ठिराला तर खूप दुःख होते, कारण त्यानेच अभिमन्यूला पाठवले होते. तोच तिथे महर्षी व्यास आले. ते म्हणाले, युधिष्ठिर, दुःखी होऊ नको. जे काही झाले ते अटळ होते. खरं तर भगवान शिवाने जयद्रथाला असा वर दिला होता की तू एके दिवशी नक्कीच पांडवांना पराभूत करशील, पण अर्जुनाचा वध करणे मात्र अशक्य आहे. त्या वराच्या प्रतापामुळेच अभिमन्यू मारला गेला आहे. थोड्या वेळानंतर आपल्या आघाडीवरून अर्जुन परत आला. तेव्हा आपल्या पुत्राच्या मृत्यूच्या बातमीने तो दुःखी कष्टी झाला. श्रीकृष्ण त्याचे सांत्वन करीत म्हणाला, वीराचा मृत्यू झाला नाही म्हणून दुःख करीत नाहीत. अर्जुन, अभिमन्यू तर दिव्य लोकांमध्ये गेला आहे. तिथे जाण्याची प्रत्येक वीराची इच्छा असते. अर्जुन म्हणाला, मी जयद्रथाला सोडणार नाही. त्याचा मृत्यू माझ्याच हाताने होईल. उद्या सूर्यास्तापूर्वी मी त्याला यमसदनी पाठवील. अर्जुनाच्या प्राणाची बातमी कौरवांच्या शिबिरात पोहोचली. जयद्रथाला मारण्याचा अर्जुनाचा निश्चय कधी ढळू शकत नाही. त्यामुळे कौरवांमध्ये थोडी खळबळ माजली. जयद्रथाची तर घाबरल्यामुळे वाईट अवस्था झाली होती. तो दुर्योधनाला म्हणाला, मी तुमच्या लोकांसाठी माझ्या प्राणांची बाजी लावली आहे. आता माझे रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. फक्त सूर्यास्त होईपर्यंत मला वाचवा. घाबरू नको जयद्रथ. आम्ही असताना अर्जुन तुला साधा स्पर्शही करू शकणार नाही. दुर्योधनाने त्याला अभयदान दिले. तुझे रक्षण करण्यासाठी कर्ण, शल्य, अश्वत्थामा आणि भूरिश्रवा यांच्यासारखे वीर तैनात आहेत. मग कसली आली भीती? द्रोणाचार्य म्हणाले, मी अर्जुनाला तुझ्या जवळही येऊ देत नाही. सर्व सैन्य तुझ्या रक्षणासाठी तैनात करतो. माझा नवीन व्यूह भेदून कोणीही पांडववीर तुझ्या जवळ येऊ शकणार नाही. अर्जुनही नाही. खरोखरच युद्धाला सुरुवात झाली तेव्हा जयद्रथाला कौरव सैन्याने घेरून टाकले होते. जयद्रथ हत्ती, घोडेस्वार यांच्या मागे लपला. तो सकाळपासून फक्त आकाशाकडे डोके करून सूर्य पाहत होता. कधी सूर्यास्त होतो आणि कधी युद्धविराम घोषित होतो, कारण अर्जुनाने आज संध्याकाळपर्यंतच त्याचा वध करण्याची शपथ घेतली होती. आज जर तो वाचला असता तर अर्जुनाचा पण व्यर्थ गेला असता. पण त्याचवेळी सूर्याला ढगांनी झाकून टाकले. जयद्रथाला वाटले की सूर्यास्त झाला. त्याने सुटकेचा श्वास घेतला. तो बेडर होऊन आपल्या गुप्त ठिकाणाहून बाहेर आला. अर्जुनाने त्याला पाहताच आपला बाण सोडला. बाण अचूक लागला. जयद्रथ आहा करीत जमिनीवर कोसळला. सूर्य पुन्हा ढगाच्या आडून बाहेर आला. सर्वत्र स्वच्छ प्रकाश पडला होता. वास्तविक पाहता श्रीकृष्णाने आपलं चक्राच्या मागे सूर्याला लपवून सूर्यास्ताचा भ्रम निर्माण केला होता, कारण त्याला जयद्रथ मारले जाणे आवश्यक होते. जयद्रथचा वध झाल्यावर त्या दिवशीचे युद्ध संपले. ज्या दिवशी भीम आणि कर्णामध्ये टक्कर झाली त्या दिवशी दुर्योधनाने भीमावर मात करण्यासाठी आपले भाऊ कर्णाच्या मदतीला पाठवले होते. भीमाने मात्र दुर्योधनाच्या 11 भावांना यमसदनी पाठविले. भीम तो दिवस विसरला नव्हता ज्या दिवशी दरबारात द्रौपदीला अपमानित करण्यात आले होते. त्याच दिवशी भीमाने पण केला होता की दुर्योधनाच्या मांडीचे तुकडे तुकडे करून टाकील. कर्णाने भीमाला काहीच हानी पोहोचवली नाही. त्याने भीमाची हत्यारे आणि धनुष्यबाण तोडून टाकला. त्याच्या रथाचेही नुकसान केले. कर्ण भारी ठरत आहे असे पाहून भीमाला आघाडीवरून माघार घेऊन जागोजागी आपले रक्षण करीत फिरावे लागले. भीमाच्या हाताला जे काही येत होते तो उचलून तो कर्णावर फेकत होता.
कर्ण म्हणाला, तू कसला क्षत्रिय आहेस? पळून जाऊन आपला जीव वाचवितो आहेस. तू तर जंगलात जाऊन जनावरांना चारा आणायला पाठवायला हवे. त्या दिवशी दोन्ही बाजूचे युद्ध इतके वाढले होते की दोन्ही युद्धविरामाची वेळ झाल्याचेही त्यांना भान राहिले नाही. रात्री उशिरापर्यंत ते लोक लढत होते. त्या रात्री घटोत्कोचही युद्धाच्या मैदानात आला. त्याने कर्णाला आपल्या वाराने जखमी केले. कर्ण वेदनेने वाईट प्रकारे विवळत होता. इंद्राकडे इंद्राने दिलेले एक असे अस्त्र होते जे आपल्या शत्रूवर फेकल्यावर शत्रूंचा संहार ठरलेला होता, पण त्याचा वापर फक्त तो एकाच वेळी करत होता. हे अस्त्र त्याने अर्जुनाचा वध करण्यासाठी राखून ठेवले होते, पण घटोत्कचाने त्याला अशा प्रकारे उत्तेजित केले की कर्णाने ते अस्त्र त्याच्यावर सोडले. घटोत्कच त्यामुळे वाचू शकला नाही. तो अर्जुनाला सुरक्षा देऊन मृत्यू पावला. बरीच रात्र झाली होती. युद्धाचा क्रम सुरूच होता. प्रत्येक आघाडीवर भयंकर मारामारी, कापाकापी सुरू होती. द्रोणाचार्य आपले सेनापतित्व अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडित होते. जिथे त्यांची गरज असे तिथे ते लगेच जात असे. जिथे पाहावे तिथे द्रोणांच्या अस्त्रांचा आवाज ऐकायला येत होता. गुरु द्रोणाचार्यांची चपळता पाहून श्रीकृष्ण काळजीत पडला होता. म्हणाला, द्रोणाचार्य जिवंत असेपर्यंत आपले युद्ध जिंकणे शक्य नाही. ते तर विजेच्या गतीने प्रत्येक आघाडीवर धावत असतात. त्यांच्या शौर्याची सीमा इतकी प्रचंड आहे की ते सलग 7 दिवस न थकता लढू शकतात. जोपर्यंत आपल्या सैन्याचा विनाश होणार नाही तोपर्यंत त्यांच्या भात्यातून बाण सुटतच राहणार आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीत द्रोणाचार्यांची शक्ती नष्ट करायला हवी. त्यांना आपला पुत्र अश्वत्थामाचा खूप अभिमान होता. अश्वत्थामाला तर आता मारणे शक्य नाही, पण कोणत्याही प्रकारे गुरु द्रोणाचार्यांच्या कानावर ही बातमी पोहोचली की त्यांचा लाडका मुलगा मारला गेला आहे तर त्यांची सर्व शक्ती निरस्त होईल. ते वाईट प्रकारे तुटतील. अशा वेळी द्रोणाचार्यांवर नियंत्रण मिळविले जाऊ शकते. पण हा तर सरळ धोका आहे. अर्जुन म्हणाला, मी अशा युद्धात कधीच सहभागी होऊ शकत नाही. युधिष्ठिराने उत्तर देण्यापूर्वी थोडा वेळ आधी विचार केला. काळ चालला होता आणि द्रोणाचार्यांचा नरसंहार सुरूच होता. आपले रक्षण करण्यासाठी काहीतरी उपाय करणे आवश्यक होते, नाहीतर हा रक्तपात काही थांबला जाणार नव्हता. युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाला, खरं तर हा अधर्म आहे, पण तरीही मी तो करायला तयार आहे, कारण तेव्हाच द्रोणाचार्य रक्तपात बंद करतील. मग या खोटेपणासाठी मला नरकात जावे लागले तरीही चालेल. मी द्रोणाचार्यांकडे जातो. हे कृष्ण, मला नाही वाटत त्याशिवाय दुसरा काही उपाय आहे. आता भ्रम निर्माण करण्यासाठी भीम पुढे आला. त्याने आपल्या गदेने एका हत्तीचे डोके उडविले. त्याचे नाव अश्वत्थामा होते. मग तो ओरडून म्हणाला, मी अश्वत्थामाला मारून टाकले. त्यावेळी द्रोणाचार्य असा शक्तिशाली बाण सोडायला निघाले होते. त्याचे नाव ब्रह्मास्त्र होते. या बाणाचे वैशिष्ट्य असे होते की तो पांडवांचे सर्व सैन्य नष्ट करू शकला असता, पण त्याच वेळी त्यांच्या कानावर अश्वत्थामाला मारल्याची घोषणा आली. त्यामुळे त्यांनी ब्रह्मास्त्र खाली झुकविले. युधिष्ठिर जवळच पोहोचला होता. द्रोणाचार्यांनी विचारले, युधिष्ठिर, तू तर कधी खोटे बोलत नाहीस. तू तरी खरोखर सांग की अश्वत्थामा मारला गेला आहे का? होय, सत्य आहे, युधिष्ठिर म्हणाला. त्याचबरोबर तो हळुवारपणे असेही पुटपुटला, पण हे एका हत्तीचे नाव आहे. द्रोणाचार्य युधिष्ठिराचे पहिले वाक्य ऐकून सुन्न झाले. पुढचे अस्पष्ट वाक्य ते ऐकू शकले नाहीत, कारण तोपर्यंत ते आपली शुद्ध हरवून बसले होते. त्यांना असे वाटले की आपले सर्वस्व लुटले गेले. आता जिवंत राहणे व्यर्थ आहे. आपल्या लाडक्या मुलांशिवाय जिवंत राहण्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते. भीम जवळ येऊन म्हणाला, तुम्ही तर जन्माचे ब्राह्मण आहात, पण तुम्ही ब्राह्मणाचे कर्म त्यागून क्षत्रियाचे कर्म स्वीकारले आहे. तो आपल्या जातीशी केलेला द्रोह आहे. तुम्ही तर जनमानसात शांततेचा संदेश द्यायला हवा. याउलट तुम्ही लोकांत लढायचे आणि युद्ध करण्याचे शिक्षण देत असता. आज तुम्हाला आपल्या कृत्याचा पुरेपूर बदला मिळाला आहे. द्रोणाचार्य आधीच आपल्या पुत्राच्या मृत्यूमुळे दुःखात बुडाले होते. त्यावर भीमाचे असे बोलणे म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखेच होते. ते वाईट प्रकारे तळमळले. त्यांनी त्याचवेळी आपली सर्व हत्यारे खाली फेकून दिली. ते रथात बसून विचारात हरवून गेले. त्याचवेळी दृष्टद्रुम द्रोणाचार्यांच्या रथावर उडी मारून चढला. कोणाला काही कळण्यापूर्वी किंवा कुणी पुढे येऊन त्याला अडविण्यापूर्वीच दृष्टद्रुमाने म्यानातून तलवार काढली आणि द्रोणाचार्यांचे शिर गळ्यापासून वेगळे केले. अशा प्रकारे त्याने आपल्या वडिलांच्या द्रुपदच्या अपमानाचा बदला घेतला होता. गुरुदेव द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर दुर्योधनाने कर्णाला आपला सेनापती केले. अर्जुनासाठी ही आव्हानात्मक वेळ होती. तो भीमासह कर्णाच्या विरुद्ध मैदानात उतरला. त्याचवेळी संधी साधून दुःशासन भीमाजवळ आला आणि बाणांचा वर्षाव करू लागला. भीम तर याच संधीची वाट पाहत होता. तो विसरला नव्हता की दुःशासनानेच द्रौपदीचे वस्त्रहन करण्याचा प्रयत्न केला होता. भीमाच्या डोळ्यात रक्त उतरले आणि तो पुटपुटला, हीच वेळ आहे बदला घेण्याची. त्याने वेगाने आपला रथ दुःशासनाकडे वळविला. मग दुःशासनाला आपल्या रथाने घासून खाली उतरविले. मग त्यांचे हात तोडून भीम म्हणाला,
तू याच हाताने द्रौपदीचे केस धरून तिला ओढत आणले होते ना? त्यानंतर त्याने दुःशासनाच्या छातीवर तलवार घुसवली. दुःशासन आहाभरीत खाली पडला. त्याच्या छातीतून रक्त वाहू लागले. भीमाने रक्ताची ओंजळ दुर्योधनाच्या तोंडावर फेकत म्हणला, मी दुःशासनाचे रक्त पिण्याची प्रतिज्ञा केली होती. आज ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे. असे म्हणून भीमाने दुःशासनाच्या शरीरातून वाहणारे रक्ताने ओंजळ भरून घेतली आणि पिली. भीमाचे हे विक्राळ रूप पाहून दुर्योधन तर सुन्न झाला. बाकी सर्व लोकही भयान शांत झाले. भीमाचे हे कृत्य पाहून एका क्षणासाठी कर्णही थरथरला. शल्य कर्णाच्या रथाचा सारथी होता. तो म्हणाला, तुम्ही थरथरत असल्याचे मी पाहिले. परिस्थिती नाजूक आहे, हे ठीक आहे, पण तुम्ही सेनापती आहात. तुम्ही अशा प्रकारे शुद्ध हरविणे योग्य नाही. स्वतःवर नियंत्रण मिळवा. युद्धातील जय पराजयाची सर्व जबाबदारी तुमच्यावर आहे. कर्ण शुद्धीवर आला. त्याने शल्याला आदेश दिला की रथ अर्जुनाकडे घे. शल्याने आपल्या बोलण्याने कर्णाला उत्तेजित केले होते. अर्जुनाच्या जवळ पोहोचताच कर्णाने आपली अस्त्रे चालवायला सुरुवात केली. त्याने सर्वात आधी नागबाण सोडला. बाण वेगाने उडत अर्जुनाचे शिर त्याच्या धडापासून वेगळे करण्यासाठी जवळ येताच श्रीकृष्णाने आपल्या शक्तीने रथ 5 बोटे जमिनीत घुसविला. परिणामे अर्जुनाचे डोके कापण्यापासून वाचले, पण त्याचा मुकुट मात्र दूर जाऊन पडला. त्यामुळे अर्जुनाला खूप राग आला. चेहऱ्यावर क्रोधाची लाली पसरली. अर्जुनाने कर्णाकडे प्राणघातक बाण सोडले. कर्ण या बाणामुळे विचलित झाला. त्याच वेळी त्याचा रथ चिखलात फसला. तो रथ सांभाळीत अर्जुनाला म्हणाला, थांब, मला माझा रथ व्यवस्थित करू दे, मग वार कर. माझा तुझ्यावर विश्वास आहे. श्रीकृष्ण म्हणाला, या गोष्टी राहू दे. तुम्ही कधी कोणाच्या विश्वासासोबत न्याय केला आहे का? तुम्ही तर नेहमी अन्याय करीत आला आहात. तो दिवस विसरला आहात का, ज्या दिवशी उघडपणे द्रौपदीचा अपमान केला होता? पांडवांना देशाबाहेर काढून लावले जात होते. निशस्त्र अभिमन्यूवर वार केले जात होते. तेव्हा कुठे होता तुझा न्याय? इतके बोलून त्याने अर्जुनाला उपदेश दिला, अर्जुन, आपले बाण चालव आणि कर्णाला संपवून टाक. तोपर्यंत कर्णाने स्वतःला सावरले होते. त्याने अतिशय स्फूर्तीने अर्जुनावर एक बाण सोडला होता. त्याची स्फूर्ती पाहून अर्जुन परेशान झाला. कर्ण संधी साधून रथातून खाली उतरला आणि चिखलातून चाक काढू लागला. तो चिखलातून चाक काढू शकला नाही तेव्हा तो परेशान झाला. त्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडण्याचा विचार केला, पण घाबरल्यामुळे ते चालविण्यासाठी कोणत्या मंत्राचा वापर केला जातो तेच तो विसरला. अर्जुन या परिस्थितीचा अनैतिक फायदा घ्यायला घाबरत होता, पण श्रीकृष्णाने सांगितले, वेळ वाया घालवू नको, बाण सोड. तेव्हा अर्जुनाने गांडीव अस्त्र उचलले आणि एकाच बाणात कर्णाचे शिर धडापासून वेगळे केले. कर्णाच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर कौरवांमध्ये निराशा पसरली. अश्वत्थामाने दुर्योधनाचा सल्ला दिला, मला वाटते की या रक्तपातामुळे काहीही लाभ होणार नाही. त्यामुळे आता पांडवांशी तह करणेच चांगले होईल. आपले सर्वश्रेष्ठ वीर मारले गेले आहेत. नाही, दुर्योधनाने एका शब्दात अश्वत्थामाला सल्ला नामंजूर केला. म्हणाला, मी पांडवांशी कसा काय संधी करू शकेल, ज्यांनी आमच्या इतक्या लाडक्या आणि शूर मित्रांना यमसदनी पाठविली आहे. मी मरेपर्यंत पांडवांशी लढत राहणार. मग त्याने शल्याकडे पाहिले आणि म्हणाला, आजपासून आमच्या सैन्याचे तुम्ही सेनापती आहात. शल्य आपल्या ताब्यात असलेले सैन्य घेऊन पुढे निघाला. तिकडून स्वतः युधिष्ठिराने शल्याच्या सैन्याचे मनसुबे उधळून लावले. सर्वांना असे वाटत होते की युधिष्ठिर मनाने कोमल आहे. आज त्यांची शक्ती पाहून सर्वजण परेशान झाले. तसे शल्यही खूप शूरवीर होता, पण युधिष्ठिराने त्याचे काही एक चालू दिले नाही. युधिष्ठिराने आपल्या शक्तीचे अशा प्रकारे प्रदर्शन केले की शल्याचे पाय उखडले गेले. तो जमिनीवर चक्कर येऊन पडला. धुळीत लोळून त्याचा मृत्यू झाला. भीमाने धृतराष्ट्राचे उरले सुरले पुत्र यमलोकात पाठवून दिले. अर्थात जोपर्यंत दुर्योधन जिवंत होता तोपर्यंत भीमाच्या जळत्या हृदयाला शांतता मिळणार नव्हती. तो शेवटी दुर्योधनाकडे गेला, जो सर्व काही गमावल्यामुळे लुटल्या गेल्यासारखा वाटत होता. त्याचा सर्व आशा आता धुळीला मिळाल्या होत्या. भावंडांशिवाय त्याचा अतिशय लाडका असा शकुनी मामाही सहदेवाच्या हातून मारला गेला होता. दुर्योधन चिंतामग्न अवस्थेत बसला होता. तेव्हा त्याच्याकडे अश्वत्थामा आणि कृपाचार्य आले. कौरवांच्या बाजूने फक्त हेच 3 वीर शिल्लक राहिले होते. दुसऱ्या बाजूला 7 जण जिवंत होते. दुर्योधनाने शल्याचा मृत्यू झाल्यावर अश्वत्थामाला सेनापती नियुक्त करताना म्हटले, आता तुझ्यावरच माझा विश्वास आहे. अश्वत्थामा म्हणाला, चिंता करू नको, तू माझ्यावर जबाबदारी सोपवली आहेस. मी तिचे पालन करीन आणि पांडवांचे नाव निशाण मिटवूनच दम घेईल. दुर्योधनाला आपण जिवंत राहणार असल्याची काही शक्यता वाटत नव्हती. म्हणून मग त्याने आपली गदा उचलली आणि एका तळ्याच्या काठी जाऊन बसला. मंत्रबळाने पाण्यात मार्ग केला आणि पाण्याच्या तळाशी जाऊन लपून बसला. पण पांडवांनी शेवटी त्याला शोधून काढले. युधिष्ठिर म्हणाला, पाण्यात लपून बसताना तुला लाज नाही वाटली? बोल, आपला वंश समाप्त करून तुला काय मिळाले? दुर्योधन म्हणाला, मी इथे लपून बसलो नाही.
हे विसरू नका की हे माझे शरीर अजूनही बदल्याच्या आगीत जळत आहे. मी तर इथे थंडावा मिळण्यासाठी बसलो आहे. तुम्ही लोकांनी माझ्या सर्व आत्मीय स्वजनांना मारले आहे. आता मी कोणासाठी लढू आणि जगू? मला राज्य वगैरे काही नको. सर्व काही तुम्ही घेऊन टाका. उफ, हेच राज्य मिळवण्यासाठी तुम्ही इतका नरसंहार केला आहे. वा, आज तर तू खूपच दयाळू झाला आहेस. युधिष्ठिर म्हणाला, तू विसरला आहेस का की तू सुईच्या टोका इतकी जमीन द्यायला सुद्धा आम्हाला नकार दिला होतास. दुर्योधन पाण्याच्या तळातून बाहेर आला. त्याच्या हातात त्याचे लाडके हत्यार गदा होते. म्हणाला, मी एकटा आहे. तुम्ही माझ्याशी लढण्यासाठीच आला आहात तर मी तुमच्याशी एक एक करून लढतो. एकदाच माझ्यावर आक्रमण करणे अन्याय होईल. तुम्ही पाहत आहात की मी निशस्त्र आणि एकटा आहे. आज तुला न्याय आणि अन्याय आठवत आहे. युधिष्ठिर म्हणाला, तू विसरला आहेस का की एका निशस्त्र आणि एकाकी बालक अभिमन्यूला तुम्ही कसे मारले होते ते? तुम्ही सर्वांनी त्याच्या एकट्यावर लांडग्यासारखा हल्ला केला होता. जाऊ दे, आम्ही तसे करणार नाहीत. तुला आमच्यापैकी कोणाशी लढायचे आहे त्याची निवड कर. तू मारला गेलास तर थेट स्वर्गात जाशील आणि जिवंत राहिलास तर राज्य तुला सोपविण्यात येईल. युधिष्ठिराच्या बोलण्यात श्रीकृष्णाला काही तर्क जाणवला नाही. दुर्योधनासाठी फक्त भीमच उपयुक्त होता. म्हणून तो लवकर भीमाला म्हणाला, भीम, तयार हो. तू दुर्योधनाचा वध करण्याचा पण केला आहेस. भीम गदा घेऊन दुर्योधनाच्या समोर जाऊन उभा राहिला. दोघेही गदा चालविण्यात कुशल होते. त्यामुळे त्यांच्या गदा एकमेकांवर जाऊन आदळू लागल्या. वारावर वार होऊ लागले. भीम दुर्योधनाचे वार चुकवित होता तर दुर्योधन भीमाचे. हवेत त्यांच्या गदा परस्परांवर आदळताच त्यातून ठिणग्या उडत असत. खूप वेळेपर्यंत हा संघर्ष चालला. तेव्हा श्रीकृष्णाला कळून चुकले की जय पराजयाचा निर्णय होणे अवघड आहे. तेव्हा श्रीकृष्णाला आठवले की भीमाने दुर्योधनाची मांडी फोडण्याचा पण केला होता. अर्थात गदायुद्धात शरीराच्या खालील भागावर गदेने वार करणे निषेधार्ह होते. तरीही श्रीकृष्ण म्हणाला, अरे भीम, तू तर दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती. तुला तिचा विसर पडला आहे का? त्याचबरोबर त्याने भीमाला त्याच्या मांडीवर वार करण्याचा इशारा केला. भीमाला सर्व काही आठवले की दुर्योधनाने कशा प्रकारे द्रौपदीला मांडीवर बसण्याचा अश्लील इशारा केला होता आणि मग कशा प्रकारे रागात येऊन त्याने दुर्योधनाची मांडी फोडण्याचा पण केला होता. मग काय, भीम खाली वाकला आणि त्याने दुर्योधनाच्या मांडीवर गदेने एक जोरदार प्रहार केला. दुर्योधन खाली पडला. भीमाच्या गदेच्या एकाच वाराने दुर्योधनाचे डोके चक्काचूर केले. युधिष्ठिर म्हणाला, बस कर भीम, तुझी प्रतिज्ञा आता पूर्ण झाली. त्या रात्री अश्वत्थामाने पांडवांच्या शिबिरात जाऊन विध्वंस मांडला. त्याने फक्त द्रौपदीच्या 5 पुत्रांना झोपलेल्या ठिकाणीच मारून टाकले, तर पांडवांचे उरले सुरले सैन्यही झोपेत असताना संपवून टाकले. या नरसंहारात कृपाचार्य आणि कृतवर्माही त्याला सहाय्य केले. अर्थात कृपाचार्य अशा प्रकारे नरसंहार करण्याच्या विरुद्ध होते. याची माहिती दुर्योधनाला देऊन तिघेही लुप्त झाले. दुर्योधन ही बातमी कळाल्यावर मृत्यू पावला. पांडवांना या नरसंहाराची बातमी कळाल्यावर ते अश्वत्थामाच्या शोधात निघाले. युधिष्ठिर म्हणाला, या कांडामुळे तर आपण विजयी होऊनही पराभूत झालो आहोत. अश्वत्थामा गंगेच्या काठावर व्यासाश्रमात लपून बसला होता. भीमसेनाने त्याला पाहताच ललकारले. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. मग अश्वत्थामा आपला पराभव मान्य करून जंगलाच्या दिशेने निघाला. या युद्धाचा परिणाम असा झाला की सर्व हस्तिनापुरात एकही पुरुष उरला नाही. तिथे फक्त स्त्रिया आणि मुलेच राहिली. त्यांच्या करुण आक्रोशाने सर्व वातावरण दुःखी झाले होते. रणांगणावर कुत्रे, कोल्हे आणि गिधाडे प्रेतांना लुचून खात होते. युद्ध समाप्त झाले होते. पांडव हस्तिनापुरात आले. युधिष्ठिर विचार करीत होता की अशा प्रकारच्या वेदनादायी विजयानंतर महाराज धृतराष्ट्रांना तोंड कसे दाखवावे, गांधारीला कसे भेटावे. ते आपले 100 पुत्र गमावल्यानंतर पांडवांना सहज क्षमा करतील का? पांडव राज दरबारात पोहोचले तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, भीम कुठे आहे? त्याला माझ्याकडे पाठवा. मला त्याचे स्वागत करायचे आहे. श्रीकृष्ण जवळच उभा होता. त्याला धृतराष्ट्राच्या भावना चांगल्या प्रकारे उमजल्या. भीमानेच त्यांचा लाडका पुत्र दुर्योधनाचा वध केला होता, जे धृतराष्ट्र कधीही विसरू शकत नव्हता. त्यामुळे श्रीकृष्णाने भीमाच्या ऐवजी एक लोखंडी पुतळा धृतराष्ट्राच्या समोर धरला. धृतराष्ट्राने त्याला अशा प्रकारे मिठीत घेतले की जणू काही प्रमातिरेखामुळेच ते विचलित झाले आहेत. त्यांनी लोखंडी पुतळा पूर्वशक्तीनिशी आपल्या छातीशी धरला. त्याचा परिणाम असा झाला की पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले, जमिनीवर पडले. धृतराष्ट्र अतिशय दुःखाने म्हणाला, अरे रे रे भीमा, काय झाले तुला? कदाचित भावनावेगात मी तुला जास्तच कवटाळून धरले. तुला काही त्रास तर झाला नाही ना? धृतराष्ट्राचे नाटक पाहून श्रीकृष्ण संतप्त झाला आणि हळूच म्हणाला, तुम्ही भीमाला नाही तर लोखंडी पुतळ्याला आवळले होते. आशा आहे तुमचा बदला घेण्याचा जोर कमी झाला असेल. धृतराष्ट्र मनातल्या मनात लाजला. स्थिती सांभाळत म्हणाला, मला आनंद आहे की भीमाचे काही नुकसान झाले नाही. श्रीकृष्ण, वास्तव तर असे आहे की माझ्या दुःखाने मला वेडे केले होते. मला आनंद झाला आहे की तुझ्या कौशल्यामुळे भीमाचा जीव वाचला.
तो आपली लाज आणि दुःख करण्यासाठी पांडवांसोबत भविष्यातील योजनांबद्दल विचार करू लागले. पण गांधारी तर माता होती, ती कसे आपले दुःख सहजपणे विसरू शकली असती. ती श्रीकृष्णाला पाहून स्पुंदत म्हणाली, आमचा पूर्णपणे विनाश केल्यावर आता तर तुला शांतता मिळाली आहे ना. तू जो काही गुन्हा केलास त्याला शिक्षा नाही असे बोलू नका. श्रीकृष्ण म्हणाला, हे तर कर्मांचे फळ आहे. तुमच्या मुलांनी जसे कर्म केले तसे त्यांना फळ मिळाले. त्यांना आपल्या पापाची शिक्षा मिळाली आहे. तुम्ही दुःख करू नका. त्यांना स्वर्गात जागा मिळाली आहे. 1 महिन्याचा दुःखवटा व्यक्त करण्यासाठी पांडव हस्तिनापूरच्या बाहेर एका नगरात गेले. त्यांनी नदीच्या काठावर आपला मुक्काम केला. त्यांच्यासोबत धृतराष्ट्र, विदुर आणि संजयसोबत महालातील सर्व राण्या होत्या. नदीकाठी राहून त्यांनी विधिवत दुखवटा केला आणि युद्धात कामी आलेल्या सर्व आत्मीय स्वजनांच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून पूजापाठ केले. एके दिवशी त्यांच्याकडे नारद मुनी आणि महर्षी व्यास यांच्याशिवाय अनेक ऋषीमुनी भेटायला आले. नारद युधिष्ठिराला म्हणाले, तुम्ही इतके मोठे युद्ध जिंकले, सर्वत्र आता तुमचे नाव झाले आहे. या विजयामुळे तुम्ही आनंदी आहात ना? आता तर काही दुःख उरले नाही ना? थोडा विचार करून युधिष्ठिर म्हणाला, कसला विजय मुनीवर? मी तर काहीच केले नाही. या विजयाचे सर्व श्रेय श्रीकृष्णाला आहे. याशिवाय अर्जुन आणि भीमाच्या शौर्यामुळे हे सर्व शक्य होऊ शकले. माझा विचार केला तर मी आपल्या जीवनाचे ध्येयच हरवून बसलो आहे. हे पहा, द्रौपदीचे सर्व पुत्र मारले गेले आहेत. सुभद्रेचा एकुलता एक मुलगा अभिमन्यूही मारला गेला. दुसऱ्या बाजूला आमचे सर्व स्वजनही उरले नाहीत. ज्यांच्या पुत्रांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे, त्या आईवडिलांना मी कसे तोंड दाखवू? याशिवाय आणखी एका गोष्टीने मला खूप त्रास दिला आहे. मला थोड्या वेळापर्यंत ही गोष्ट माहीत नव्हती की कर्ण हा सुद्धा कुंतीचा पुत्र आणि आमचा भाऊ होता. मी तर समजत होतो की तो सारथी पुत्र आहे. आपल्याच भावाला मारून राज्य मिळवण्याची लालसा धरून मी भयंकर चूक केली. हे किती भीतीदायक पाप आहे. मला तर त्याच वेळी समजायला हवे होते की जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिल्यावर कुंती माता आपली शुद्ध हरवून बसली होती. पण तो अमानुषपणे मारला गेला. मला आता कळत नाही की युद्धभूमीत अचानक त्याचा रथ चिखलात कसं काय फसला. इतकेच नाही तर कोणत्या कारणामुळे तो ब्रह्मास्त्र चालवायला विसरला. तुम्हाला तर सर्व माहीत असेल. कर्णाच्या दुर्दैवाचे काय कारण होते ते तुम्हीच सांगा. नारदाने उत्तर दिले, ऐक युधिष्ठिर, मी तुला सुरुवातीपासून सांगतो. ब्रह्मास्त्र विसरण्याचे एकमेव कारण असे होते की तो क्षत्रिय असूनही परशुरामाकडून विद्या शिकविण्यासाठी ब्राह्मणांच्या वेशात गेला होता. रथ चिखलात फसण्याचा विचार केला तर एक कारण असे आहे की एकदा चुकून त्याने कोणाची गाय मारली होती. त्याने कर्णाला शाप दिला होता की कठीण परिस्थितीच्या वेळी तुझा रथ जमिनीत घुसेल. त्याचे दुःख करू नको. हे तर सर्व नशिबाने प्रारब्ध होते. युधिष्ठिराने समाधानाचा श्वास घेतला. मग अर्जुनाकडे पाहत म्हणाला, आपले मित्र आणि शत्रू मेल्यामुळे स्वर्गात गेले आहेत. आपण मात्र इथे नरकात जगण्यासाठी विवश आहोत. शोक आणि दुःख याशिवाय आपल्याला काहीही मिळालेले नाही. आता असे म्हणू नकोस की हाच क्षत्रिय धर्म आहे. दुःखी होण्याची आवश्यकता नाही. मला या विजयाचा जरासुद्धा आनंद नाही. अर्जुन, आजपासून हा राजकारभार तू सांभाळ. मी जंगलात जाऊन तप करतो. माझे मन इथे उबगले आहे. अर्जुन म्हणाला, इतके रक्त सांडवून आणि वीरांचा बळी देऊन आता तुम्हाला जंगलात जाऊन तप करायचे आहे? असे होणार नाही. हा राज्यकारभार तुम्हालाच करायचा आहे. हे तुमचे कर्तव्य आहे की राजा होऊन प्रजेच्या हिताची काम करणे हाच क्षत्रिय धर्म आहे. युधिष्ठिराने तरीही आपली जंगलात जाण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केली. भीम म्हणाला, दादा, जास्त विचार करू नको. यावेळी तुझ्या मनावर शोक छाया आहे. हळूहळू सर्व ठीक होईल. शत्रूचा विनाश करणे हे तर आम्हा क्षत्रियांचे परम कर्तव्य आहे. यामध्ये दुःखी होण्याची काय आवश्यकता आहे? सर्वांचा हाच विचार होता की युधिष्ठिराने दुःख विसरून आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन करावे. शेवटी महर्षी व्यास म्हणाले, तुला नक्कीच राजा होऊन राज्यकारभार करायला हवे. हाच एक मार्ग तुझ्यासाठी शिल्लक आहे. राजा होऊन क्षत्रिय धर्माचे पालन कर आणि निरर्थक विचाराने आपले डोके शिनवू नको. याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. आनंदाने राज्य कर. यावेळीही युधिष्ठिराने टाळाटाळ केली तेव्हा श्रीकृष्णाला वाईट वाटले. तो म्हणाला, इतके दुःख काय कामाचे? विसरून जा सर्व काही. कमीत कमी त्या लोकांचे बलिदान तर लक्षात ठेव ज्यांनी तुला विजय मिळवून दिला. तुला राज्य सांभाळावेच लागेल. थोडा वेळ विचार केल्यावर अचानकपणे युधिष्ठिर म्हणाला, हे कृष्ण, आता मी ठीक आहे. मला तुमचा आदेश मान्य आहे. युधिष्ठिराने राजा होणे स्वीकारल्यावर विधिवत त्याला हस्तिनापूरचा राजा करण्यात आले. या बातमीमुळे सर्व नगरात आनंदाची लाट उसळली. महालात राज्यसिंहासनावर बसताना युधिष्ठिराने घोषणा केली की महाराज धृतराष्ट्र नेहमीसाठी या देशाचे प्रमुख राहतील. मी आनंदी राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर महाराज धृतराष्ट्रांबद्दल पूर्वीसारखा सन्मान आणि आज्ञाधारकपणा कायम ठेवावा लागेल. आपण फक्त महाराज धृतराष्ट्र यांच्यासाठी सेवेसाठी आहोत. त्याचबरोबर युधिष्ठिराने भीमाला राज्याचा युवराज आणि आपला वारसदार म्हणून घोषित केले. प्रमुख सल्लागार म्हणून विदुराची नियुक्ती करण्यात आली.
युद्ध आणि संरक्षण या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या. संजयवर आर्थिक विभाग सोपविण्यात आला. सर्वांना योग्य प्रकारे पदे देण्यात आली. कौरवांच्या सैन्यातून युएस्सू नावाचा एक सैनिक पांडवांच्या सैन्यात येऊन दाखल झाला होता. तो जिवंत होता. युधिष्ठिराने युएस्सूवर धृतराष्ट्राची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवली. कृपाचार्यही धृतराष्ट्राच्या जवळच राहू लागले. अनेक वर्षे निघून गेली. एके दिवशी श्रीकृष्ण आपल्याच विचारात हरवलेला पाहून युधिष्ठिराने विचारले, काय झाले आहे? कोणत्या विचारात हरवला आहेस? श्रीकृष्ण म्हणाला, मला असे वाटते की उत्तरायण सुरू होताच भीष्म आपला प्राण सोडतील. ते ज्ञानाचा विराट सागर आहेत. त्यांचा मृत्यू होण्याआधी त्यांना भेट आणि त्यांच्याकडून ज्ञान मिळव. युधिष्ठिराला आश्चर्य वाटले की इतक्या वर्षानंतर ते आणखी जिवंत कसे काय आढळतील. पण श्रीकृष्णाने मात्र युधिष्ठिराला आपल्या मागे मागे यायला सांगितले. आम्ही भीष्माची भेट घालून दिली. भीष्म शय्येवर झोपून अखेरचे श्वास घेत होते. त्यांनी अतिशय प्रेमाने श्रीकृष्ण आणि युधिष्ठिराचे स्वागत केले. मग म्हणाले, मी म्हणालो होतो ना की संधी आल्यावर मी तुला योग्य उपदेश करील. ऐक, आज ती संधी आली आहे. त्यानंतर त्यांनी सदुपदेश केला. राज्याच्या कर्तव्याबद्दल मार्गदर्शन केले. मग पितामह भीष्म यांनी अखेरचा श्वास घेतला आणि नेहमीसाठी डोळे मिटले. युधिष्ठिराने बाणाच्या शय्येवर त्यांचे शरीर उचलले. विधिवत त्यांचा अंतिम संस्कार केला. युधिष्ठिराने गंगा तीरावर जाऊन भीष्माचे शरीर पवित्र नदीच्या स्वाधीन केले. युधिष्ठिराने एकूण 36 वर्ष राज्य केले. एके दिवशी धृतराष्ट्र युधिष्ठिराला म्हणाला, बेटा, आता मला मुक्त कर. मी गांधारी आणि पांडुपत्नी कुंतीसोबत जंगलात जाऊन एकांतात राहू इच्छितो. युधिष्ठिराने धृतराष्ट्राच्या इच्छेचे अक्षरशः पालन केले. सर्व प्रकारची व्यवस्था करून धृतराष्ट्र, गांधारी आणि माता कुंतीला वनात पाठविले. अधूनमधून तो स्वतः वनात जाऊन त्यांचे क्षेमकुशल विचारत असे. एके दिवशी त्या वनाला आग लागली. त्या आगीत धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे सर्व जळून राख झाले. तिकडे श्रीकृष्णाचे सर्व यदुवंशी आपसात लढून नष्ट झाले. श्रीकृष्णानेही धराधाम सोडून देण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी तो नदीवर तीरावर वाळूवर पडल्या पडल्या विश्रांती घेत असताना एका शिकाऱ्याने त्याच्या पायाला पक्षी समजून एक बाण मारला. अशा प्रकारे विष्णूचा 8वा अवतार म्हणून त्यांचा काळ संपला. ते अंतर्धान पावले. श्रीकृष्ण अंतर्धान पावल्यावर यदुवंशीय एकदम कोलमडून पडले. त्यांनी द्वारकेला समुद्राच्या स्वाधीन केले आणि तेही त्यात बुडून मेले. पांडवांनी असा निर्णय घेतला की आता या जगाचा त्याग करायला हवा. म्हणून मग ते हिमालयात प्रवासाकडला निघाले. तिकडेच महाप्रस्थानाच्या वाटेवर एक एक करून 5 भावांनी आणि द्रौपदीने मृत्यूचलाला स्वीकारले. युधिष्ठिर मृत्यू पावल्यानंतर सदेह स्वर्गात गेले. स्वर्गात त्यांना आत्तापर्यंत मृत्यू पावलेले सर्व नातेवाईक भेटले. महाभारतातील युद्धाच्या अखेरीस कोणीही जिवंत राहिले नव्हते. होय, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित मात्र एकटा जिवंत राहिला होता. तो मोठा झाल्यावर तोच हस्तिनापूरचा सम्राट झाला आणि त्यानेच मग पांडवांचा वंश पुढे चालवला. श्रोते हो, संपूर्ण महाभारत कथा भाग 14वा आणि अखेरचा इथे समाप्त होत आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच. आणि श्रोते हो, तुम्हाला एक विनंती आहे की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. श्री गणेशाय नमः.